नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज करणार आहे अळूवडी. अळूवडीसाठी हे पानं धुवून घेतलेलं आहे आणि हे बघा एका वाटीत चिंच भिजायला टाकलेली आहे, कारण अळूवडीमध्ये चिंचेचं पाणी टाकले की छान लागते. आता एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला बेसनचं पीठ. 2 चमचे मोठं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात हळद, मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडेसे जिरे आणि ओवा थोडंसं क्रश करून टाकायचं आहे आपल्याला ओवा. आणि हे छान साहित्य सर्व मिसळून घ्यायचं आहे. आधी मिसळून घेतल्यानंतर ह्याला आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे चिंचेचं कोळ केलेला होता ते चिंचेचं पाणी. चिंचेच्या पाण्यामुळं आंबट असल्यामुळं मस्त लागते वडी. चिंचेचं पाणी टाकून थोडंसं दुसरं पण पाणी टाकून आपल्याला हे छान भज्याच्या पिठासारखं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पहा, घट्ट झालं तर आणखीन पाणी टाकू शकता. पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे 5 मिनिट पीठ ठेवूया. तर 5 मिनिट झाल्यानंतर ह्या आळूच्या पाण्याला हे पीठ छान लावून घ्यायचं आहे. आपणाला पूर्ण पाण्याला लावायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे पीठ जास्त घट्ट पण नका करू. आणि नंतर हे दुसरं पण पान त्याच्यावर ठेवून असंच पीठ लावून घ्यायचं आहे. आपण 2, 3, 4 पानं पण करू शकता, आपल्या मनावर आहे. हे मी 3च पानाची अळूवडी केलेली आहे. तुम्ही 4 पानाची पण करू शकता, पण खूप जाड होईल म्हणून मी 3च पानं घेतलेलं आहे. आता या अळूवडीचा असा रोल बनवायचा आहे आणि रोल बनवते वेळेस वरतून पण थोडं थोडं पीठ लावत जायचं आहे, म्हणजे अळूवडी एकदम घट्ट होईल, चिकटून व्यवस्थित बसेल. हे पहा, म्हणजे तेलात सोडल्यानंतर अळूवडी जास्त हे पदर त्याचे निघणार नाहीत. हे पहा, अशा पद्धतीनं रोल करून घेतलेला आहे. आता एका ताटात तेल टाकून हे तेल छान ताटाला लावून घ्यायचं आहे आणि हे अळूवडीचे जे रोल केलेले आहेत ते रोल याच्यामध्ये ठेवायचं आहे ताटात. दोन्ही पण रोल ठेवून घेऊया आपण. हे पहा, असे छान एका कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी थोडंसं गरम झालं की आपण ते अळूवडी ठेवलेलं रोलचं ताट ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आता हे झाकून आपल्याला 15 ते 20 मिनिट अळूवडी छान उकडून घ्यायचे आहे. उकडलेली बघण्यासाठी आपण काढून हाताने थोडंसं अळूवडीला हात लावून बघू शकता. पीठ हाताला चिकटत नाही, म्हणजे आपली अळूवडी तयार झालेली आहे व्यवस्थित. याला थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, थंड पण झालेला आहे रोल हे. आता ह्या रोलचे अळूवडी आपण कट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पातळ करायचे कट करून घेतलेला आहे मी. हे बघा, किती छान झाले अळूवडी आपली. ह्या पद्धतीनेच कट करायची आहे. आणि हे आता एका कढईमध्ये गरम करायला तेल ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर मध्यम गॅसवर आपल्याला हे सगळ्या अळूवडी तळून घ्यायचं आहे, स्टेप बाय स्टेप. हे बघा, अशा प्रकारे आपण तळून घ्यायचं आहे अळूवडी. हे पलटून छान एकदम खरपूस तळून घ्यायचं आहे, म्हणजे कुरकुरीत होईल आणि मधीपर्यंत तळेल. हे बघा, किती छान झाले आहेत आपली अळूवडी. अळूवडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो पण करा. बाय बाय.